नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. यामध्ये तुमचं स्वागत आहे. जे कोणी आज पहिल्यांदाच या चॅनलला व्हिजिट करतायत, पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघतायत, त्यांना एक विनंती आहे की खाली सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ इथून पुढचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. आज एक महत्त्वाच्या टॉपिकवर मी तुमच्याशी बोलतोय. समजा आपण एखाद्याला चेक दिला, चेकने पेमेंट केलं आणि तो जर बाउन्स झाला तर काय होऊ शकतो? लक्षात घ्या, जर चेक बाउन्स झाला तर नवीन नियमाप्रमाणे तुम्हाला तुरुंगात तुरुंगवास होऊ शकतो, तुम्हाला तुरुंगात जावं लागू शकतो, अशी कायदेशीर तरतूद आहे. तर आजच्या डिजिटल काळामध्ये ऑनलाईन पेमेंट पद्धत चेक बाउन्स झाला तर तुम्हाला काय काय होतं पहा. आजच्या डिजिटल काळात ऑनलाईन पेमेंट पद्धत मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी आपल्या सर्वांनी कधीतरी चेक किंवा धनादेशाबद्दल ऐकलं असणारच आहे. चेकद्वारे पैसे काढण्याची पद्धत कित्येक वर्षांपासून आहे. एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, ती म्हणजे चेक बाउन्स झाला तर काय होतं? तर दंड भरावा लागतो. तसेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की तुमच्या सिबिल स्कोअरवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होतो. तुमचा सिबिल स्कोअर सुद्धा खराब होतो. त्याचप्रमाणे जर एखादं गंभीर प्रकरण असेल हे आणि समोरची पार्टी जर कोर्टात गेली तर तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर याच्यामध्ये शिक्षेचं असं आहे, चेक बाउन्स झाल्यास 2 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. चेक बाउन्स होणे बँकिंग पद्धतीत एक दंडनीय गुन्हा असून त्यासाठी कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. चेक बाउन्स झाल्यास बँका तुमच्याकडून दंड आकारतात, जो वेगवेगळ्या कारण आणि बँकावर डिपेंड असतो, वेगवेगळा असू शकतो. अशा प्रकरणात दंडाची रक्कम जी आहे ती 150 ते 800 रुपयापर्यंत असू शकते. तसेच संबंधित व्यक्तीला तुरुंगवास आणि चेकवर जेवढी रक्कम दिलेली आहे त्या रक्कमच्या दुप्पट दंड हे होऊ शकतो किंवा तुरुंगवास पण होईल आणि तुमच्याकडनं पैसे वसूल केले जाऊ शकतात. हे कधी होतं? तसं चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेसे जर बॅलन्स नसेल तर बँक चेकला डिसऑनर करते, म्हणजे रिजेक्ट करते. त्यावेळी ही शिक्षा होते. याशिवाय चेक जर बाउन्स झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत जो कर्जदार आहे, ज्याने कर्ज घेतले, धनादेश तो जो चेक आहे जर भरला नाही तर त्याला कायदेशीर नोटीस पण जाऊ शकते. आणि त्यानंतर 15 दिवसांनी जर 15 दिवसात नोटीसला जर प्रतिसाद दिला नाही तर मग त्याच्यावर दंड आकारला जाईल किंवा त्याच्यावर शिक्षा केली जाते. आता याला तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल तुम्हाला? चेक बाउन्स होऊ नये म्हणून तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल? तर सगळ्यात महत्वाचं की बँक बँक अकाउंटमध्ये पैसे असले तरच चेक द्यायचं. पहिल्यांदा खात्री करून घ्यायचं की आपल्या बँकेमध्ये, आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहेत. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा चेक रिजेक्ट होण्याचं कारण असतं आपण साईन चुकीचे करतो. बऱ्याचदा खूप दिवसांनी एक चेक दिलेला असतो किंवा काहीतरी एखादं त्यामध्ये टिंब, डॅश वर खाली होतं आणि तो जी साईन आहे ना ती मॅच होत नाही. दुसरी गोष्ट की चुकीची तारीख टाकताना सुद्धा चेक करत चला की तारीख बरोबर टाकलेली आहे का. तर हे एक महत्वाची गोष्टी आहेत जे तुम्हाला नेहमी चेक देताना काळजी घ्यायची आहे. ओके. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेलच. अशा प्रकारचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलच्या खाली जे सबस्क्राईब बटन दिले त्याच्यावर क्लिक करा आणि बेलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. यामुळे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ चॅनलवर येईल तेव्हा तुम्हाला लगेच समजेल. तुमच्या ओळखीमध्ये पण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.